आज सर्व आंबेडकरी समाजातले बांधव व 58 जाती म्हणण्यापेक्षा 59 जातीतले सर्व आमचे बांधव आज या मीटिंगला उपस्थित होते। येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी हा महामोर्चाचं नियोजन आयोजनची मीटिंग आज इथं संपन्न झालेली आहे। सर्व जाती धर्मातले बांधवांनी आश्वासनं दिले आणि आम्ही सर्व मोठ्या ताकदीने या मोर्चाला सहभागी होणार आहे। आंबेडकरी समाज हा मोठ्या ताकदीने या मोर्चात सहभागी होणार आहे। आजचे युवा युवती सर्व मोठ्या ताकदीने सहभागी होणार आहे। हा मोर्चा हजारो नाही तर लाखोच्या संख्येने हा मोर्चा नाशिक जिल्ह्यात होणार आहे। जय भीम, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आंबेडकरी अनुयायांची आज बैठक झाली। या बैठकीमध्ये 22 ऑगस्टला जो मोर्चा आपण जाहीर केलेला आहे त्या मोर्चाचं नेतृत्व सर्वानुमते समाजरक्षक अर्जुन नाना यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। आणि हे सोपवित असताना तमाम आंबेडकरी जनतेनं 22 ऑगस्टला या मोर्चासाठी अतिशय लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान आरक्षण उपवर्गीकरण समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मी करतो। व नेतृत्व अर्जुन नाना पगारे यांच्यावर सोपून अनेक मार्गदर्शक या मोर्चाचे राहणार आहेत, अनेक निमंत्रक या मोर्चाचे राहणार आहेत, अनेक फॉलोअर्स जे रील्स मास्टर आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। मोर्चा हा 22 ऑगस्टला 11 वाजेला गोल्फ क्लब मैदानावरून निघेल आणि त्याचबरोबर तो महात्मा गांधी रोडवरून तो कलेक्टर कचेरीवर येईल। तत्पूर्वी शिवाजी रोडला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल आणि अशा मार्गानं जाऊन तो शिबेसच्या चौफुलीमध्ये तो स्थिरावेल आणि एक महासभेचं प्रचंड अशी जाहीर सभेचं नियोजन तो मोर्चा आटोपल्यावर होणार आहे। तरी समाज बांधवांनी या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आम्ही सर्वांच्या वतीनं, तमाम आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांच्या वतीनं, पक्ष संघटनांचे प्रमुख यांच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि तमाम संघटना आणि पक्षाच्या वतीनं या मोर्चासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करत आहोत। जय भीम।